मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सगळ्यांना एक आतुरता आहे की आता आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, आपण बघितले असेल एका पाठोपाठ 3 मैदानामध्ये बकासूरची सेमीला हार झाली होती आणि त्या मैदानानंतर बकासूर आपल्याला सहकार महर्षी केसरी भव्य दिव्य असं ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसला आणि त्या मैदानामध्ये बकासूरचा पहिरा होता कारोंडे एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्यासोबत. मित्रांनो, चिक्या आणि बकासूर 7 वेळा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत आणि त्या मैदानामध्ये देखील त्यांनी दाखवून दिलं की जेव्हा एका जोट्यात येऊ तेव्हा एक इतिहासच घडवू. आणि त्या मैदानामध्ये देखील बकासूर आणि चिक्या फायनलचे गुलालाचे मानकरी ठरले भव्य दिव्य अशा सहकार महर्षी केसरी ओपन मैदानामध्ये. आणि आता सगळ्यांना आतुरता आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तर मित्रांनो, सालाबाद प्रमाणे श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त एक भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यत आयोजित केलेलं आहे. भैरवनाथ केसरी ओपनचं मैदान पर्व दुसरं मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 मौजे बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान होतंय. प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,11,111 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी 81,111 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 61,111 रुपये. चतुर्थ क्रमांकासाठी 41,111 रुपये. पाचव्या क्रमांकासाठी 31,111 रुपये. सहाव्या क्रमांकासाठी 21,111 रुपये. सातव्या क्रमांकासाठी 11,111 रुपये. आठव्या क्रमांकासाठी 11,000 रुपये. 11,111 रुपये. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी आकर्षक मानाचा घोडा मिळणार आहे आणि हे मैदान लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला बघायला मिळेल P3 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती. या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षीस आहेत. मित्रांनो, क्वार्टर फायनलसाठी 1 ते 8व्या क्रमांकापर्यंत 2,000 रुपये असं बक्षीस आहे. आणि या मैदानाची ऑनलाईन नोंद 10 मार्च 2026 पासून 16 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत घेतली जाईल आणि लाईव्ह लॉट्स मैदानाचे 16 मार्च 2026 सायंकाळी 9 वाजता निसर्गाची नाळ या यूट्यूब चॅनलवरती काढले जातील. आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा आपल्याला पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, बकासूरचा पहिरा कोण असेल हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, बकासूरचा पहिरा या मैदानामध्ये कोण असेल, जे भव्य दिव्य असं मैदान होतंय भैरवनाथ केसरीचं मैदान, त्या मैदानामध्ये बकासूरचा पहिरा कोण असेल. मित्रांनो, बकासूर आपल्याला घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जासोबत पळताना दिसू शकतो. मित्रांनो, जे आपण बघितलं असेल बडेबाबा यात्रेनिमित्त जे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालेलं, त्या मैदानामध्ये बकासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा मित्रांनो प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले बडेबाबा केसरीचे मानकरी. आणि 17 मार्चला जे भव्य दिव्य मैदान होते भैरवनाथ केसरीचं ओपनचं मैदान, त्या मैदानामध्ये देखील हाच जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. बकासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा हा जोड जेव्हा एका जोट्यात आला तेव्हा आपल्याला एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले. आणि हे भव्य दिव्य असे या बेलमाचीच्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये देखील हाच जोड बकासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आपल्याला नक्कीच एका जोट्यामध्ये पुन्हा पळताना दिसतील.